लाईट चालू राहिली तरी चालेल। समोर जो बाईक वाला आहे, समोर बाईक वाला लाईट बंद करा मित्रांनो। रियाज रियाज एक थोडं लक्ष दे। ओके, आमदार चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहतो आणि आता अंतिम क्षणामध्ये जय हनुमान क्रिकेट संघ ढोके हा अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय आणि त्यांच्या अगेन्स्ट कोणता संघ येईल? जय हनुमान हिनगाव की सुरई? अन्विका 11 जय दुर्गा माता सुरई हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय। मॅचला होतीये सुरुवात, लगेच आपण सामन्याकडे जाऊया। अत्यंत चांगली स्पर्धा आजच्या शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये येऊन टेपलेली पाहायला मिळते। एक षटकाची मॅच, गोलंदाज सज्ज होतात। पहिले षटक, गेम ऑन। पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, जणू काही गवताच्या गालीच्याला आग लावत बॉल चाललाय सीमा पार। 4 चला एरंजा टीम तुम्ही फायनल मध्ये मागे 4 धाबा येतात धाव फलकावरती। राऊंड विकेटने फटका चांगला दमदार स्ट्रोक, व्हाट अ शॉट, बॉल चाललाय सीमा पार। लॉंग ऑन ला क्लिअर करत असताना आउट ऑफ द पार्क षटकार। दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय। खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे लाडके आयोजक हेमंत अशोक भोईर साहेब यांच्या वतीने स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। पटला जाताना याच्यासाठी केला होता अट्टहास जेणेकरून शेवटचा क्षण गोड व्हावा। मैदानाच्या चौफार बाजूने तुडुंब वाहणारे क्रीडा नगरी आपण पाहतोय। स्वर्गीय दाजी बेंडू भोईर ही क्रीडा नगरी आपण पाहतोय अगदी खचाखच भरली आहे। अंतिम दिवसामध्ये आणि अंतिम सामन्यामध्ये तुम्हाला आणखी काही प्रेक्षक पाहायला मिळतील। सर्वांचं आपण करूया हार्दिक मनपूर्वक स्वागत। ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय। फटका चांगला आहे, लॉंग ऑफला आपण पाहतोय शतरक्षक वेगाने एक धाव कंप्लीट झाली, दुसऱ्या धावेचा कॉल आणि पाहता पाहता या 2 धावा या ठिकाणी होत आहेत कंप्लीट आणि संघाची धाव संख्या धाव फलकावरती 12। पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर षटकार, आता दुहेरी धाव। स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतोय सुजित पाटील काय बॅटिंग करतायत। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, हा देखील चकमा देऊन बॉल चालला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये। जय हनुमान हिनगाव संघ मोठी स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय, परंतु त्यांच्या अगेन्स्ट भिवंडीतील एक दादा संघ खेळतोय। शेवटचा अंतिम बॉल, यावेळेस आपण पाहतोय मिळेल सिंगल धाव आणि शेवट या ठिकाणी गुड केला तो गोलंदाजाने। एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या 13 धावा, 14 ची गरज। 6 चेंडू 14 धावा इथे मात्र बनवावं लागतील। शिवा टेंबे हे देखील मॅचचा आनंद घेत असताना नक्कीच आपण पाहतो कासगावचे खंदे समर्थक आहेत। कासगाव नगरीमध्ये तुम्हाला डे नाईट फॉर्मॅट मध्ये स्पर्धा पाहायला मिळेल। दिनांक 28 फेब्रुवारी ते 2 मार्च तो या स्पर्धेचा कालावधी असणार आहे। कोणत्या संघाला प्रवेश फी त्या ठिकाणी घ्यायची असेल, प्रवेश आपला निश्चित करायचा असेल तर आमचे नवनाथ राऊत असतील, करण लहाने, नितेश राणे, समीर राऊत, वैभव चतुरे यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता। चला लगेच प्लीज, कदाचित पूर्णपणे या मॅच वरती अंधाराचं सावट आहे। सुरई संघ आपण पाहतोय, कदाचित हा संघ आज त्यांना क्षणभर विश्रांती देखील नाही आहे। तेरा धावा धावफलकावरती आहेत आणि आता 14 ची गरज आहे। चला लगेच सलामीची जोडी रोशन जाधव आणि त्याच्या साथीने सागरला आपण पाहतोय। सहा चेंडू 14 धावसंख्येची गरज आहे। चला सामना स्पीडअप करा, भरपूर अंधार पडत चाललेला आहे, अन्यथा अंतिम सामना हा 1 ओव्हरचाच खेळवला जाईल। चौदा धावसंख्येची गरज आहे। गोलंदाज आपण पाहणार आहोत बॉलिंग ट्रॅक वरती अन्विका 11 जय दुर्गा माता सुरई संघाच्या वतीनं आकाश पाटील। सलामीची जोडी रोशन जाधवला आपण पाहतोय। अत्यंत सुंदर बॅटिंग या स्पर्धेमध्ये रोशन जाधवने देखील केलेली आहे। अगदी आपण पाहिलं तर त्याच्या खेळीच्या जोरावरती
कित्येक सामने त्यांनी जिंकले आणि तोच रोशन जाधव आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे, बॅट्सला लगेच सुरुवात करा. पंचांना ही विनंती राहील कारण अंतिम सामना आणखीन आपल्याला एक खेळवायचा आहे. बादशाह आखू टप्प्याचा बॉल ऑन साइडला पण पाहतोय, फटका चांगला आहे, क्षेत्रशः वेगाने येत आहे. जज करत असताना वेल जज, फलंदाज होईल बाद. भिवंडीचं क्रिकेट आपण पाहतोय अगदी दूरवरून येऊन या ठिकाणी झेल टिपला गेलाय, फलंदाज होईल बाद. पहिला धक्का रोशन जाधवच्या स्वरूपात. पहिल्या बॉलमध्ये रोशन जाधव मैदानाच्या बाहेर येत असताना आपण पाहतोय चांगली लढत प्रेक्षकांच्या बैठीला आलेली आपण पाहतोय. जो संघ जिंकेल सेमीफायनलची लढत तुम्ही पाहतायत तो थेट मेगा फायनल मध्ये दाखल होईल. जर्मन एरनसाड संघासमोर फाईट करणार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे, 14 धावसंख्येची गरज आहे, सिंगल तर आली आहे, दुसरा धावेचा प्रयत्न होईल का हे पाहायचंय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे, डीप मध्ये आपण पाहिलं तर प्रोटेक्शन अवेलेबल आहे, एकच धावे ते मिळेल. हा सामना जसा टीम मात्रेपाडा आणि टीम एरनसाड मध्ये जो सामना झाला ना राहुल सर, काय मॅच मध्ये मजा आली आहे. हा सामना जणू काही आता एकतर्फी आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव आली आहे परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये. इथे मात्र फटका सजवलाय सागरच्या बॅटमध्ये, बॉल चालला पाठीमागे, धावा इथे मिळतील 4. मी मगाशी सांगितलं अजून वेळ गेलेली नाहीये आणि आता मैदानाच्या मध्ये या धावा येतील 4 टीम इनगाव संघाला. चौकार येतो आणि या चौकाराने धावत संख्या धाव फलकावरती आपण पाहतोय 5 अंकावरती आहे. 9 धावांची गरज अद्याप येणारे 3 चेंडू शिल्लक आहेत. एखादा मोठा फटका या मॅचला कलाटणी देऊ शकेल. चेंडूवाला वाईट, अतिरिक्त धाव इथे मिळते टीमच्या हनुमान इनगाव संघाला. काय गोलंदाजी आकाश पाटीलची आपण पाहतोय, त्याच्या विरोधात एक चौकार जरूर आला. अद्यापर्यंत धावा धाव फलकावरती 6 आणि आता मैदानाच्या आतमध्ये टीम इनगाव संघ देखील कमबॅक करते. बिग हिट करण्याचा प्रयत्न सागरचा, हा प्रयत्न फसला. डॉट चेंडू दबाव टाकण्याचा प्रयत्न होतो या बाश मध्ये आपण पाहतोय. शेवटचा अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल. जय हनुमान क्रिकेट संघ एरनसाड बनाम चालू सामन्यातील विजेता संघ. ड्राईव्ह करत असताना बाची कडा पाठीमागे चालला बॉल, यावेळेस आपण पाहतोय हा देखील चेंडू डॉट आलाय. 3 बॉल 9 धावसंख्येची गरज होती परंतु आता इथून सामना पूर्णपणे बदललाय. शेवटचा अंतिम बॉल आणि आता 8 धावसंख्येची गरज आहे. जरी षटकार आला तरी मात्र इनगाव संघ या ठिकाणी विजय होणार नाहीये कारण आता फक्त धावांमधील अंतर कमी करण्यात येईल. अवघ्या 4 धावेने हा सामना त्यांना गमवावा लागतोय. हार्ड लक टीम चेअरमन इनगाव. चला सुरई संघाचे संघनायकांना विनंती राहील की लवकरात लवकर आपण टॉससाठी यायचं. अंतिम सामना टीम एरनसाड या सन्मान आपण पाहतो भारतीय जनता पार्टीचे गटनेते कोळगा बदलापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आदरणीय राजेंद्र दादा घोरपडे यांच्या ठिकाणी आगमन होते. सुस्वागत.